ऑल राईट. सो अ बुक रिकमेंडेशन व्हिडिओ आफ्टर अ व्हेरी लॉंग टाईम. आज खूप दिवसानंतर मी बुक रिकमेंडेशन व्हिडिओ परत घेऊन आले आहे आणि आज मी आणलेत 4 बुक्स, सेल्फ हेल्प बुक्स ॲक्च्युली, जे मी रिकमेंड करेल की तुम्ही येणाऱ्या नवीन वर्षी म्हणजेच 2025मध्ये और त्या पुढेसुद्धा नक्की मस्ट रीड राहतील आणि वाचायलाच हवे असं. आणि जर तुमचं रिझोल्यूशन असेल की आपण या न्यू इयरला हॅबिट बिल्डअप करू रीडिंगची, तर आय थिंक हे बेस्ट हे बेस्ट बुक्स असतील. कारण हे असं की एक फ्रेश पर्स्पेक्टिव्ह प्रोव्हाइड करतील आणि खूप बिगिनर फ्रेंडली आहे जर तुम्ही न्यू रीडर असाल. आणि तर आय थिंक हे जे पुस्तक मी रिकमेंड करते ते एकदम बेस्ट असणार आहे. आणि सगळ्यात पहिलं पुस्तक आहे दिस वन, 101 Essays दॅट विल चेंज द वे यू थिंक. लिटरली म्हणजे एकदम नावासारखं या पुस्तकाचं असं आहे की यात कलेक्शन ऑफ थॉट प्रोवोकिंग एसेस आहेत. आता मराठीमध्ये एसेस म्हणजे निबंध असा होतो, तर आपण जे लहानपणी निबंध वगैरे लिहायचो तसं अजिबात काहीच नाही. टिपिकल खूप शॉर्ट, सिम्पल आणि एकदम रिलेटेबल लँग्वेजमध्ये या पुस्तकात सगळं मेन्शन केलं आहे आणि एकदम बिगिनर फ्रेंडली आहे. तर तुम्हाला जास्त सवय नसेल बुक्स वाचायची किंवा तुम्हाला लवकर बोर होत असेल पुस्तक वाचणं, तर हे एकदम त्यानुसार बिगिनर फ्रेंडली बुक आहे. आय थिंक हे एक कम्फर्ट बुक आहे बिकॉज म्हणजे माझ्यासाठी तरी, बिकॉज मी बऱ्याचदा हे रिपीटेडली वाचलेलं आहे. आणि जर तुम्ही नवीन वर्षी म्हणजे 2025मध्ये न्यू फ्रेश इन्साइटफुल आयडियाजच्या शोधामध्ये असणार तर हे बुक नक्की हेल्प करेल. ओके, सो द सेकंड बुक इज इट दॅट फ्रॉग. या पुस्तकाचं मेन मोटिव्ह असं आहे की जे प्रोक्रॅस्टिनेशन जनरली होतं डे टू डे लाईफमध्ये, आपलं डेलीचे जे इम्पॉर्टंट कामं असतात ते आपण त्याकडनं नाही होत कंप्लीट वेळेवर, आणि त्यामुळेच म्हणजेच प्रोक्रॅस्टिनेशनमुळे नाही होत. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे जे टाळाटाळ आपली होते की आपल्याला माहिती असते की दिवसातून हे इम्पॉर्टंट कामं आहे जे आपल्याला केलेच पाहिजे, बट बिकॉज लॅक ऑफ प्रॉपर ऑर्गनायझिंग अँड प्लॅनिंग आपले ते कामं नाही होऊ शकत. सो दिस इज द बुक दॅट विल हेल्प यू द बेस्ट इन दिस सिच्युएशन. याने काय होतं की कमीत कमी वेळात जास्तीत जास्त महत्त्वाची कामे कशी पूर्ण करू शकतो त्याबद्दल प्रॉपर वेज, प्रॉपर टिप्स आणि विथ एक्झाम्पल यात दिलेले. सो हे एक मस्ट हा बुक्स असेल बिकॉज जर 2025 म्हणजेच नवीन वर्ष, नवीन उत्साह जर असेल की तुम्हाला, म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच असं असेल की नवीन वर्षात हे सगळे आपलं रिझोल्यूशन असेल की हे सगळे कामं माझे झाले पाहिजेत, त्यासाठी जी प्रॉपर प्लॅनिंग लागेल ती सगळी या बुकच्या हेल्पने आपण करू शकतो. आणि बऱ्याचदा असतं की आपण आपलं ठरलेलं असतं की हे सगळे महत्त्वाची कामं आहेत जी मला करायची, बट बिकॉज आपण त्यावर ॲक्शनच नाही घेत, त्यामुळे ते कामं राहून जातात. त्यासाठीच हे सगळं कसं अवॉइड केलं गेलं पाहिजे आणि जे महत्त्वाचे काम आहेत ते कशी कमीत कमी वेळात पूर्ण करू शकतो याबद्दलचे प्रॅक्टिकल वेज या पुस्तकात दिलेले आहेत. याचं एक खूप पॉप्युलर सेईंग आहे या पुस्तकाची, ती म्हणजे इफ यू हॅव टू ईट 2 frogs देन यू शूड ईट द अग्लिएस्ट फर्स्ट. तर याचा अर्थ असा होतो की याचं नाव असं ॲक्च्युली की ईट दॅट फ्रॉग. तर याचा असा शब्दशः अर्थ नाही आहे ईट दॅट फ्रॉग. फ्रॉगचा अर्थ असा घेतला गेला आहे की ते महत्त्वाची कामं किंवा ते इम्पॉर्टंट वर्क्स जे तुम्हाला कंप्लीट करायचे, तर ते त्याचा अर्थ ॲज अ फ्रॉग म्हणून आता उच्चारला गेलेला आहे की ते कामं पूर्ण करा. ईट दॅट फ्रॉग, ते सगळे महत्त्वाची कामं तुम्ही पूर्ण करा. आणि जे मी आता म्हटले की इफ यू हॅव टू ईट 2 frogs ईट द अग्लिएस्ट वन, म्हणजेच जर तुमचं असं असेल की माझ्याकडे मल्टिपल इम्पॉर्टंट वर्क्स आहेत, 1-2 नाही तर खूप सारे, किंवा एक्झाम्पल घ्या की माझं असं एकच महत्त्वाचं काम नाही आहे, हे सगळे माझे टॉप प्रिऑरिटीचे कामं आहेत, तर असं म्हणण्याचा अर्थ असा आहे रायटरचा की त्यामुळे जर तुमच्याकडे 2 महत्त्वाचे आणि अशी कामं असतील, मोठी कामं असतील, तर तुम्ही डिवाईड असं करा की सगळ्यात कठीण जे काम असेल किंवा जे मोठं असेल ते तुम्ही आधी पूर्ण करा. अग्लिएस्ट फ्रॉगचा अर्थ असा होतो की जे मोठं काम असेल, जे कठीण काम असेल की तुम्हाला त्याचं ऑलरेडी आयडिया असेल की हे खूप कठीण आहे, म्हणजेच हे जास्त इम्पॉर्टंट वगैरे आहे, तर ते तुम्ही आधी करा. त्यानंतर जे लहान किंवा सोपं काम असेल थोडंफार ते त्यानंतर करा. म्हणजे कठीण काम आधी करा आणि सोपं काम नंतर करा. ह्याचं एक एक्झाम्पल आहे. असे बरेच सारे वेज या पुस्तकात दिलेले आहे प्रोक्रॅस्टिनेशन स्टॉप करण्याचे आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याचे. ओके, थकले मी एवढ्यातच. तर थर्ड पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट्स. हे पुस्तक इतकं व्हायरल आणि इतकं
कॉमन नाही म्हणता येणार, बट एकदम वेल नोन पॉप्युलर पुस्तक आहे हे ॲटॉमिक हॅबिट्स. बिकॉज ऑब्व्हियसली जर तुमचं ठरलेलं असेल की या काही हॅबिट्स आहेत जे तुम्हाला बिल्डअप करायचे आहेत, तर ॲटॉमिक हॅबिट्स इज अ मस्ट. ॲटॉमिक हॅबिट्स पुस्तकाचं फक्त असं मोटिव्ह नाही आहे की तुम्ही चांगल्या हॅबिट्स कशा बिल्डअप करू शकणार, बट ऑल्सो हाऊ यू कॅन ब्रेक द बॅड हॅबिट्स. तुम्ही ज्या वाईट हॅबिट्स आहेत ते सुद्धा कशा ब्रेक करू शकाल याबद्दलसुद्धा चांगलं प्रॅक्टिकल अप्रोच यात मेन्शन केली गेली आहे. आणि जनरली आपल्याला असं वाटतं की जर आपल्याला काही मोठं करायचं असेल, वी हॅव टू इफ यू हॅव टू डू समथिंग बिग, वी हॅव टू थिंक बिग. बट जे हॅबिट एक्सपर्ट आहे जेम्स क्लिअर, त्यांनी या पुस्तकात असं एक्सप्लेन केलं आहे की it is not only about thinking big or anything, it is also about taking small steps or actionable or incremental progress each day, be it very tiny, very small, but how it leads to a greater vision, how it leads to a greater approach. सो तो जो इफेक्ट आहे तो यांनी चांगला एक्सप्लेन केला आहे. आणि यात खूप प्रॅक्टिकल आणि एकदम सुप्रीमली प्रॅक्टिकल अप्रोच त्यांनी वापरली. खूप युजफुल पुस्तक आहे. तर दिस इज क्लिअरली अ मस्ट हॅव बुक, बिकॉज यात एकदम सिम्पल लाईफ हॅक्स दिलेले आहे. म्हणजे एक 2 मिनिट रूल म्हणून सुद्धा यात एक्सप्लेन केला गेला आहे. और गोल्डीलॉक्स झोन नावाचा सुद्धा रूल यात एक्सप्लेन केला आहे. म्हणजे यात एक सायकोलॉजी थ्रू आणि एक्सपिरियन्स थ्रू कॅरेक्टर डेव्हलपमेंटची स्टेप बाय स्टेप प्रोसेस यात एक्सप्लेन केली गेली आहे. आणि हे आय थिंक हे बुक यासाठी जास्त स्पेशल आहे बिकॉज आपली जी ॲप्रोच आहे एव्हरी डेची आणि टिपिकली ओव्हरऑल लाईफची, ती कुठे ना कुठे चॅलेंज या पुस्तकात होते आणि एक फ्रेश पर्स्पेक्टिव्ह आपण शोधतो या पुस्तकात थ्रू. सो आणि या पुस्तकाचं असं आहे की आपण रिपिटेटिव्हलीसुद्धा वाचू शकतो. तर त्यासाठी हे पुस्तक बेस्ट राहील. बिकॉज इट इज गिविंग इझी अँड प्रॅक्टिकल वेज टू बिल्ड गुड हॅबिट्स अँड ब्रेक द बॅड वन्स. त्यानंतर त्यानंतर पुढचं पुस्तक आहे द सिक्रेट. हे पुस्तक मी इंग्लिशमध्ये वाचलं होतं आधी, इंग्लिश लँग्वेजमध्ये, आणि मला ते इतकं आवडलं होतं की मी त्याची एक मराठी कॉपीसुद्धा परचेस केली बिकॉज मला ते फ्रेंडला द्यायचं होतं माझ्या एका. आणि खूप परफेक्ट पुस्तक आहे जर तुम्ही एकदम न्यू असाल मॅनिफेस्टेशन वगैरेच्या रिलेटेड, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि त्याबद्दलचं. तर हे एकदम सिम्पल आणि आय थिंक फर्स्ट एवर बुक आहे जे याबद्दल मॅनिफेस्टेशन वगैरेबद्दल ज्यात मेन्शन केलं गेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव जरी द सिक्रेट आहे, रहस्य, तर रहस्याचा अर्थ असाच आहे की द लॉ ऑफ अट्रॅक्शन ऑर द लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन यात एकदम सिम्पल पद्धतीने एक्सप्लेन केलं आहे. यात बऱ्यापैकी अशा आपण मराठीत सुविचार म्हणतो त्या प्रकारे त्यांनी स्टार्टिंग केलेली आहे. आणि जे लोकांचे एक्सपिरियन्स आहेत, ज्यांनी या लॉचा यूज केला और त्या थ्रू ज्यांनी अप्रोच ठेवला, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला, तर त्यांचे जे रिअल एक्सपिरियन्स आहेत की ते कसे त्यांनी स्पेसिफिक सिच्युएशन कशी टॅकल केली वगैरे, आणि कसं त्यांना ॲक्च्युली लॉ ऑफ अट्रॅक्शनचा फायदा झाला वगैरे, कशी त्यांची स्पेसिफिक गोल जे आहे ते अचीव झालं, त्याबद्दल बऱ्यापैकी यात एक्सपिरियन्स शेअर केले गेले, स्टोरीज थ्रू शेअर केले गेले. आणि या पुस्तकाचं असं म्हणणं आहे की जर एकदा तुम्ही हे रहस्य शिकून घेतलं तर तुम्हाला हवं ते तुम्ही मिळवू शकता किंवा करू शकता किंवा बनवू शकता. आणि मग तुम्हाला कळतं की हू द रिअल यू तुम्हाला या पुस्तकाच्या थ्रू किंवा त्या अप्रोच ठेवल्यानंतर ते तुम्हाला कळतं. म्हणजेच तुमच्या अस्तित्वाचा जो खरा अर्थ आहे तो या पुस्तकात तुम्हाला त्याची जाणीव होते. सो हे एक मस्ट रीड बुक आहे द सिक्रेट. हे मराठीमध्ये आहे बट याची इंग्लिश कॉपीसुद्धा खूप छान एक्सप्लेन केली गेली, सिम्पल भाषेत आहे. ओके, सो झाले का? ओके, सो असे होते हे 4 पुस्तकं जे मला तुम्हाला शेअर करायचे होते. हे मला रेअर बुक्स वाटले जे मी शेअर केले. अँड दॅट वॉज ऑल फ्रॉम माइंड गाईज. जर तुम्हाला काही रेकमेंड करायचे असतील मला बुक्स तर प्लीज कमेंटमध्ये रेकमेंड करा आणि शेअर करा. मला नक्की ते वाचायला आवडेल आणि मी रिव्ह्यूसुद्धा शेअर करेल त्याबद्दलचा इथे. और आपण एक ऑनलाईन बुक सेशन स्टार्ट करू जेणेकरून आपण सगळं डिस्कस करू शकू त्यावर. सो ऑल राईट, दॅट वॉज ऑल फॉर द व्हिडिओ. आय होप यू फाइंड दिस व्हिडिओ हेल्पफुल. अँड नक्की सांगा मला की तुम्हाला पैकी कुठलं पुस्तक आधी वाचायला आवडेल. आणि या, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.